उपस्थित मान्यवर, संघ बांधणी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला पटकन आफ्रिकेमधलं एक ट्राईबचं वर्ड डोळ्यासमोर आला. तो वर्ड आहे, तो शब्द आहे उबुंटू. उबुंटूचा अर्थ काय माहिती का? तर आय एम बिकॉज ऑफ यू. कुठल्याही संघटनेमध्ये त्या संघटनेचं अस्तित्व त्या प्रत्येक टीम मेंबरपर्यंत अवलंबून असतं. म्हणजे आज एवढी मोठी संघटना जेव्हा उभी राहिली आहे, ती कशामुळे उभी राहिली आहे? तर प्रत्येकाने एकमेकांना कुठेतरी कोऑपरेशन केलेलं आहे, संघ बांधणी केलेली आहे. आणि हेच जर तुम्हाला ऑर्गनायझेशनला पुढे घेऊन जायचं असेल तर महत्त्वाचं आहे, हा बेसिक बिलीफ आपल्यामध्ये खूप स्ट्रॉंग रुजला पाहिजे की आय एम बिकॉज ऑफ यू. एक फक्त मी छोटासा इन्सिडेंट सांगतो आणि मग मी थांबतो शुभेच्छा देऊन. हार्वर्ड रिसर्चमध्ये एक पेपर लिहिला गेला होता की संघाचं महत्त्व किती असतं. तर हॉस्पिटलमध्ये जे टॉपचे सर्जन असतात त्यांचा स्टडी केला गेला की टॉपचे सर्जन त्यांची ॲक्युरेसी किती असते आणि काय चान्सेस असतात ते जेव्हा सर्जरी करतात तेव्हा किती सक्सेस त्यांना मिळतं. अशा बऱ्याच स्टडीमध्ये त्यांना 5 असे सर्जन मिळाले की ज्यांचा सक्सेस रेट हा खूप जास्त होता. आणि जेव्हा त्यांना त्या सर्जनवरती एक्सपेरिमेंट, एक प्रयोग करण्यात आला की त्यांना तिथनं त्या हॉस्पिटलमधनं काढलं आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टाकल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स 35% कमी झाला ॲक्युरेसी. ते हॉस्पिटल कदाचित चालताना त्या जो लीडर किंवा जो सर्जन आहे त्याच्यामुळे चालत असेल, पण सर्जनचं सक्सेस खऱ्या अर्थाने कशात दडलं असतं माहिती का? जेव्हा तो ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तेव्हा त्याच्याबरोबर असणारा जो एक टीम असती, मग तो ॲनेस्थेशिस्ट असतील, नर्स असतील, विविध डॉक्टर्स असतील, त्या सर्जनचं सक्सेस 30-35% प्रमाणात कमी होऊ शकतं. याचं एकमेव कारण काय असेल तर कुठेतरी ती सपोर्ट सिस्टीम त्याच्याकडे नसेल तर सक्सेस मिळत नसेल. मला असं वाटतं काय सरांनी जे एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि सगळ्यांनी आत्ता जसं नमूद केलं त्याचा इतका मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, वाढतो आहे, तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे की हा विकास हा इथे बसलेल्या प्रत्येक सदस्यामुळेच होतो आहे. अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल वर्किंग टुगेदर टुवर्ड्स अ कॉमन गोल. जेव्हा टीमबद्दल बोलतो तेव्हा एक ग्रुप असतो, त्यात इंडिव्हिज्युअल असतात, ते एकत्र येऊन एका ध्येयाने काम करत असतात. सो याच एका ध्येयाने तुम्ही पुढे जा. परत शेवट करताना एक आफ्रिकन प्रोवर्ब आहे, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो फार गो विथ समवन. तुम्हाला खूप घाई असेल तर एकटे जा, पण तुम्हाला खूप लांब जायचं असेल तर कोणासोबत तरी जा. हा पल्ला जो आहे तुमचा हा खूप लांबचा आहे. आपण एकत्र मिळून सगळ्यांनी पुढे जाण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच दिवसागणिक तुमचं ऑर्गनायझेशन मोठं व्हावं यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.